वटसावित्री पौर्णिमेनिमित्त गस्त करीत असताना एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूससह एका इसमास गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले आहे। वटसावित्री पौर्णिमेनिमित्त उपनगर परिसरात गस्त घालत असताना गांधीनगर गेट येथे प्राणघातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुंडाविरोधी पथकाने एकाला अटक केली आहे। याबद्दल अधिक माहिती अशी की उपनगर भागातील गांधीनगर गेट येथे एक इसम प्राणघातक हत्यार बाळगून काहीतरी उद्देशाने वावरत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना मिळाली। बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला। पोलिसांची चाहूल लागताच सतीश विष्णू खेत्रे वय 25 वर्ष राहणार राहुल नगर महादेव मंदिराच्या जवळ टाकळी रोड याने पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे। पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण, कल्पेश जाधव, अशोक आघाव, सुनीता कवडे अशांनी संयुक्तरित्या पार पाडले आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पोलीस ठाणे हद्दीत व पोलीस आयुक्त हद्दीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे सदरची बातमी माननीय DCP क्राईम बचाव सर व माननीय ACP क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय 25 वर्ष राहणार राहुल नगर टाकळी रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असं अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे।